जय गुरु ताई सर्वांना. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाशी मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाशी मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. सहनशीलता सरळ बुद्धीची, सहनशीलता सरळ बुद्धीची, वागणूक ज्याची, वागणूक ज्याची. आपुले दुःख न वदे कुणाला, आपुले दुःख न वदे कुणाला, चिंता इतरांची मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. चरित्र निर्मळ राहणी साधी, चरित्र निर्मळ राहणी साधी, निंदिन कवनाशी, निंदिन कवनाशी. दिनचर्या सततची योग्य ती, दिनचर्याई सततची योग्य ती, आवड मानाची मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. दीन दिनांची प्रगती करण्या, दीन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची, कमाल निष्ठेची. तुकडा दास म्हणे तू तरशील, तुकडा दास म्हणे तू तरशील, कीर्ती जरी गाती मित्रा कर मैत्री त्यासी, मित्रा कर मैत्री त्यासी. जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाशी मित्रा कर मैत्री त्याशी, मित्रा कर मैत्री त्याशी. हे भजन राष्ट्रसंतांनी रचलेले आहे. या भजनाचा अर्थ असा आहे की जो सत्याविन शब्द न बोले, सहजही कोणाशी, म्हणजे असा मित्र असावा की तो कधी खोटे न बोलणारा असावा, सत्य बोलला पाहिजे, सत्य वागला पाहिजे, राहिला पाहिजे, तरच त्याशी मैत्री कर, असं राष्ट्रसंत सांगतात. सहनशीलता सरळ बुद्धीची, त्याच्यामध्ये मित्रामध्ये सहनशीलता असली पाहिजे, त्याची बुद्धी सरळ असली पाहिजे, त्याची वागणूक पण तशी चांगली असली पाहिजे. म्हणजे सहनशीलता आता राहिलेलीच नाही. आपली इतकी सहनशीलता त्या मित्रामध्ये असली पाहिजे की त्यानं आपलं कोणतीही चुका झाल्या तरी ते सहन केलं पाहिजे आणि आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. म्हणजे जो मित्र आपलं चुकलेलं पाऊल दुरुस्त करतो, मार्ग चांगला सांगतो, तोच खरा मित्र असतो. आपले दुःख न वदे कुणाला, आपलं दुःख कुणाला सांगू नये आणि चिंता इतरांची, चिंता दुसऱ्याची केली पाहिजे, याचं कसं होईल, याच्यावर कोणता उपाय करावा, म्हणून असा मित्र असावा. मित्रा कर मैत्री त्यासी. चरित्र निर्मळ राहणी साधी, निंदिन कवनाची. चरित्र आपलं निर्मळ असलं पाहिजे, कारण की जर आपली वागणूक चांगली असेल, बोलणं चालणं वागणं, आपलं व्यक्तिमत्व चांगलं असेल, तर आपला मित्रसुद्धा चांगला बनू शकतो आपल्यासारखा. म्हणून चरित्र निर्मळ राहणी साधी, आणि राहणी साधी असली पाहिजे. निंदिन कवनाची, कोणाची निंदा करू नये. दिनचर्या सततची योग्य ती, म्हणजे आपली सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ती दिनचर्या आहे, तर ती चांगली असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, त्याच्यात खोटेपणा नसला पाहिजे आणि प्रामाणिकता, आदर, सहनशीलता या गोष्टी असल्या पाहिजे.
आवड मानाची मित्रा कर मैत्री त्यासी. दीनदिनाची प्रगती करण्या कमाल निष्ठेची. जे गरीब असले आपले मित्र किंवा इतरही आपल्या परिसरातले गरीब लोक असते त्यांची प्रगती करण्यासाठी आपला हात पुढे करायचा असं ते सांगतात. तेव्हाच तू तरशील, तेव्हाच जगशील आणि तुझी कीर्ती सगळीकडे राहील. मित्रा कर मैत्री त्यासी. जो सत्य अविन शब्द न बोले सहजही कोणाशी. या भजनाचा अर्थ असा आहे की निखळ निस्वार्थ आणि भक्तिभावाने भरलेली मैत्री करा, जी केवळ ईश्वराशी किंवा चांगल्या माणसाशी असावी. हा शब्दप्रयोग मैत्रीतील आत्मीयता, आदर आणि विश्वासाची एक शिकवण देतो, जो आयुष्यातील एक महत्त्वाचा भावनिक आधार मानला जातो. निस्वार्थ मैत्री असली पाहिजे. मैत्रीत कसलाही स्वार्थ नसावा. ती निखळ प्रेमावर आधारित असावी. आत्मीयता असली पाहिजे आणि आदर असला पाहिजे त्यामध्ये. मित्राशी किंवा ईश्वराशी मैत्री करताना त्यांच्याबद्दल आदर आणि मनापासून जवळीक असावी. विश्वास मैत्रीत असला तर ती मैत्री टिकून राहते. खरी मैत्री ही विश्वासावर अवलंबून असते. जीवनातील महत्त्व खरे जे मित्र आयुष्याला रंग देतात, त्यांच्याविना जीवन कोरडे राहते. जय गुरु मॅडम.